सरकारने सांगितलेलं आहे की शेतकऱ्यानं 30 जून पर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही, पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा, अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल। शासन सांगतंय तुम्ही कर्ज मग कोणाला कोणी तुमच्या घराकडे येणार नाही मागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका, आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोटिसा काढायत। मग याच्यामध्ये एक शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचा शासनाचा दृष्टिकोन दिसतोय। कर्जाच्या नोटिसांनी शेतकरी संतापले। आधी नैसर्गिक आपत्ती, आता बँकेची आपत्ती। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापूर येथील शेतकरी आज अक्षरशः आक्रमक झालेत। अतिवृष्टी, कीड रोग, पिकांचे नुकसान या सर्वांचा सामना करत असलेले शेतकरी अजून सावरती नाही तोपर्यंत भारतीय स्टेट बँकेकडून न्यायालयामार्फत कर्जफेडीच्या नोटिसा पाठवल्यानं त्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय। शेतकऱ्यांचा संताप यासाठी तीव्र आहे कारण शासनाची नुकसान भरपाई अनेकांना वेळेवर मिळालीच नाही। अतिवृष्टीमुळे घरे, शेती दोन्ही उद्ध्वस्त, उत्पादन कमी आणि बाजारभाव अत्यंत तुटपुंजे, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही बँकेकडून नोटिसा। या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवरच सोयाबीन ओतून आंदोलन केलं। हा निषेध म्हणजे फक्त आंदोलन नाही तर आमची अवस्था बघा असा आक्रोश होता। कसं आहे साहेब, सरकारने सांगितलेलं आहे की शेतकऱ्यानं 30 जून पर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही, पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा, अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल। अशामुळे या सरकारचा आणि बँकांचा त्यांचा काय धाक आहे की नाही? शेतकऱ्याचं पूर्ण सोयाबीन गेलं, कापूस गेला, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याकडे कुठलाच 1 रुपया राहिलेला नाही, आणि या सरकारचं धोरण असं आहे की शेतकरी मेला काय आणि वाचला काय। या सरकारच्या अशा धोरणामुळे आम्हा शेतकऱ्याला काय जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे। एका शेतकऱ्यानं बारड नापेड केंद्र चालू आहे तिथं सरकारचं, त्या नापेड केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी नेलं, पण तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमचं सोयाबीन खराब आहे, याच्यात माती आहे, आणि ते सोयाबीन घेतलं नाही। मग या नापेड केंद्राचा आम्हा शेतकऱ्याला फायदा काय? हे नापेड केंद्र काय व्यापाऱ्यासाठी आहे का? शेतकऱ्याचं का सोयाबीन घेण्यासाठी नाही का? अशा प्रकारे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे का? शेतकरी मरून जात आहे। तहसीलदाराची गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला, 3 दिवस मला मध्ये ठेवलं, पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं। येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली, येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला, खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही, असं मी सरकारला आमचं आव्हान आहे। तरी आमच्या इथं मयत आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण SBI बँकेनं नोटीस काढलेली आहे लोक अदालतमध्ये उपस्थित राहावं। पण त्यांना मयत व्यक्तीला कसं आपण या कोर्टामध्ये उपस्थित करावं याचं शासनाने आम्हाला सांगायला पाहिजे। आता याच बँकेबरोबर स्टेट बँकेच्या बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका, खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोटिसा काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही भरून घ्या, रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगादा लावत आहेत, घरी येऊन बसत आहेत। तर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झाले, कापूस आमच्याकडे पावती आहे, कापसाची दागा आता एका बॅगला एकरमध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात 50 किलो कापूस झालाय। आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परतफेड करायला पाहिजे, आमचा उदरनिर्वाह करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भरावं याचा आम्हाला शासनानं सांगावं। आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगतंय तुम्ही कर्ज मग कोणी तुमच्या घराकडे येणार नाही मागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका, आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोटिसा काढायत। मग याच्यामध्ये एक शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचा शासनाचा दृष्टिकोन दिसतोय, आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाही की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला, म्हणजे त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही। तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल, कशा पद्धतीने हे करल अशाच सरकारचं धोरण दिसालंय। सोयाबीनाचा भाव नाही, एक नोटीस SBI बँकेची आहे कर्ज भरा, आणि एक NDC बँकेचा असा अधिकार आहे की त्यांना सगळ्या चॅनलला सगळीकडे टोटल झाले की बाबा NDC बँकेचे जे कर्जदार राहतं त्यांनी, मी शिकायच्या चेअरमन बोलतो संजय खानसोळे, त्याने मागितला असा अहवाल NDC बँकेनं की बा तुमच्याकडे कर्ज आहे, चालू बाकीदार हा, थकबाकीदार हा, मयत असाल तर तुमचं फॉर्म त्या मयतच्या जे समाजक्षेत्र करा किंवा फार्मर आयडी तुमचा काढा, 7/12 आपलं सगळं आपलं टोटल याला द्यायचं। कुठं NDC बँकेला त्यानं पुरं मागितलं आहे, तरी मी या बँकेला मी देत आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।